नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत ग्रीनलाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आलेलो आपण मानोरा तालुक्यातील हातोली या गावी. तर या गावामध्ये आपण हा गवाराचा प्लॉट घेऊन आलो आपल्यासाठी. या गवाराच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं हा प्लॉट आधी रासायनिकवर होता आणि त्यानंतर त्यामध्ये काय प्रॉब्लेम येत होते आणि कशा पद्धतीने शेतकऱ्याला समस्या जाणवत होत्या याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण माहिती शेतकऱ्याकडून घेतली आणि त्यानंतर आपण त्यावर ट्रीटमेंट केली. आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर ग्रीनलाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत जी आपण ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटनंतर शेतकऱ्याला काय फायदा झाला आणि त्यातून शेतकऱ्याच्या पिकामध्ये काय बदल झाला ते सर्व आपण जाणून घेतलं आणि त्याचं मनोगत आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकू. तर भेटूया. सर्वप्रथम आपण शेतकऱ्याला भेटू. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा. माझं नाव अर्जुन काशीराम ढोके, राहणार हातोली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. तर या प्लॉटमध्ये दादा काय समस्या होत्या? या प्लॉटमध्ये अशी समस्या होती, आम्ही जेणेकरून याले आपला 4थ्या महिन्याच्या हे लागवण 1 तारखेची आहे. हां. तर तरीपासून या प्लॉटला कृषी केंद्रावरले 4-5 फवारे झाले. पण या झाडाची अवस्था म्हणजे फक्त वाळण्यात पद्धतशीर वाढच झाली. मालात काही रूपांतर झालं नाही. फुलं यायची खाली गळून जायचे. गळल्याच्या नंतर आणखीन डबल फुलं यायचे, तसेच माल गळून जायचा. पण ज्या वेळेस तुमचे औषधी दिली तुम्ही, हे तुमच्या कंपनीची काय असेल ते त्याच्या फवाऱ्या मारून 2 दिवसाच्या बाद, आम्ही 2 दिवस झाले फवारले. त्याच्या 2 दिवसाच्या बादच रिझल्ट भेटला त्याचा, की आज चांगल्या अवस्थेतली झाड आहे. माल धरून घेतला, फुलाचं रूपांतर कळ्यामध्ये झालं आणि आज भरपूर माल दिसत आहे आमच्या गवाराला. म्हणजे तुम्हाला औषधाचं नावही माहीत नाही. आम्ही जे तुम्ही काय दिलं असेल तेच माहीत आहे. फक्त आम्ही एकच वेळ पाहिलं, त्याचं नाव काय पुरेपुरे काय आम्हाला माहीत नाही. औषधाचं नाव माहीत नाही, पण रिझल्ट दिसला एवढं नक्की. फक्त की तुमच्यावर भरोसा पडला की रिझल्ट चांगले आहे. तुमचे औषध जे काय असतील ते फवारणी आमच्या पुतण्यानेच केलेली आहे. मी आता पाहिलंही नाही औषध, पण त्याचे रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे माल आपल्या याच्या प्लॉटमध्ये बनत नव्हता. तो माल बरं फवारा मारून किती दिवस झाले? 2च दिवस झाले. गुरुवारला फवारा केला, आजचा शुक्रवार. बुधवारला फवारा केला, आजचा शुक्रवार आहे. म्हणजे 2 दिवस झाले. 2 दिवसात रिझल्ट 2 दिवस. लोक मान्य करतील का 2 दिवसात रिझल्ट दिसला म्हणून? नाही, आपल्याला तर रिझल्ट आलेला आहे, हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. आता आज आपला प्लॉट तुम्ही पहिले काय अवस्थेत होता आणि आज काय अवस्थेत आहे तुम्ही पाहू लागले आणि आम्ही पाहू लागलो. आपल्याला त्याच्यावर आपल्याला मान्यच करावं लागेल की खरोखर या औषधीचाच रिझल्ट आहे. कारण आपल्याला 3 महिन्यात रिझल्ट नाही आला, हे 2 दिवसात आला. 3 महिने तुम्ही केमिकलवर वेगवेगळ्या प्रकारचे फवारे मारले ना. सर्व मेहनत केली, सर्व गोष्टी करून बसले. बरोबर आहे. शेवटी थकले. माल तयार होत नव्हता. झाडाची वाढ भरपूर होऊ लागली, फक्त माल नाही होऊ लागला. मग वाढ होत होती, फुलं लागत होती, फुलं गळत होती. शेवटी आता अशी परिस्थिती झाली होती की आता प्लॉट उपटून फेकायचा. कारण आता दिवस भरपूर झाले ना त्याले. 4था, 5वा, 6वा म्हणजे 2.5 महिने झाले त्याला कंप्लीट. 2.5 महिन्यापर्यंत त्याचा माल नाही तर मग ते झाड काय करायचं वागून. मग शेवटी आमच्या टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत औषध पोचलं. त्याबद्दल जेव्हा याला एकतरी कळी लागलेली होती का तुमची? नाही ना, एकदम म्हणजे असं एकदम कमी होती. बरोबर. आता याला बदला माल होता. आता जसं दाट झाला. आता हे जे झाड दिसून राहिलं, हो, हे झाड बनला. आता याला माल जे होता, हे माल जे दिसून राहिला, हा पहिले माल होता का काहीतरी? नाही, कमी होता. बरोबर. म्हणजे एकदम ते हेच होतं. आता हे जे जसं हे कशी हे झालं वरी, बरोबर, हे वरी तसं काहीच नव्हतं. फक्त हे वरचं शेंडा दिसत जाय, बस फुलं दिसत जाय. बरोबर. कळी दिसे नाही. आता तुम्हाला हे आम्ही जे सांगितलं होतं औषध मारावा, तुम्हाला इथे 4 दिवसात रिझल्ट दिसल. ते कितव्या दिवशी रिझल्ट दिसला तुम्हाला? दुसऱ्याच दिवशी. काय बोलता? दुसऱ्याच दिवशी रिझल्ट आहे. 2 दिवसात. बुधवार, शुक्रवार, गुरुवारी फवारलं. म्हणजे गुरुवारी फवारला केला तुम्ही? बुधवारी केला. बुधवार केला. 2 दिवस झाले. 2 दिवसातनी तुमच्या प्लॉटला काय काय फरक वाटला तुम्हाला? फरक म्हणजे आता फुलगळी थांबली आणि पुन्हा मालात बी हे झालं. म्हणजे त्या फुलाची कळी झाली, कळीचं शेंग तयार झाली. 2 दिवसात तुम्हाला याचा अनुभव आला. हो. तर फवारणीतनी आपण काय काय फवारलं तुम्हाला औषध माहिती आहे का? ते आता आपलं जे औषध दिलेलं आहे तेच औषध फवारलं आपण. दुसरं काही फवारलं. फ्लोरा, कॅल्शिबोर, रायडर, फायटर, शक्ती
मॅक्स. हेच औषध मारलं तुम्ही? हो, हो. अजून ड्रिचिंग दिलेली मारली नाही ते. नाही ड्रिचिंग अजून केलीच नाही. ड्रिचिंगचं ते अजून खाली औषध दिलेलं आहे कसं आपण सॉईल कार्बन आणि कार्बन. सॉईल आणि कार्बनची ड्रेसिंग दिली होती पण अजून आपण केली केली नाही. फक्त फवारा मारला मारला बस. आणि 2 दिवसांनी रिझल्ट आला. रिझल्ट आला आपल्यासमोर. म्हणजे आतापर्यंत जेव्हा तुम्हाला औषध दिलं होतं यांनी, हो. तर त्यावेळेस असं वाटलं होतं का की बा हे गवाराला आपला माल लागल? हे फुलगड जे तुमच्या आता इथं जवळपास तुमच्या भागातनी किती गवार आहे क्षेत्र? तर बराच गवार आहे. 50 एकर. हो 50 नाही म्हणून 5-10 एकर तरी नक्कीच असेल. जास्त येईल. 50 एकर असेल मी तर म्हणतो येईल. आमच्याकडे. हां बरं, या सहित 50 एकर आहे. पण ते सर्व प्लॉट चांगले आहे का असेच होते नाही का? हेच अवस्था. हेच अवस्था होती. हो. म्हणजे माल लागत नव्हता, फुलं लागत होते, माल तयार नव्हता होत. नुसते ते फुलंच तयार व्हायला लागले तर माल माल बिलकुलच नाही. बिलकुलच नाही. हां. मग हे ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूरचं तुम्ही हे औषध वापरलं. हो ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूरचं औषध वापरल्यानंतर हे तुम्हाला 2 दिवसातच रिझल्ट दिसला का? हो 2 दिवसात. खोटं नका बोलू, खरं सांगा. नाही, नाही. 2च दिवसात आहे नाही काही. हा? आता इथं दिसायला लागलं ना. 2 दिवसातच आहे. 2 दिवसात. मग